तर कसं आहे भावांनो, आज आहे ना आपल्याला जायचं आहे पिंपळगावला. कारण पिंपळगावला आहे ना आज टांगे. आपल्याला टांगे म्हटलं का ते कुठे राव आपण जातोच. आपल्या म्हसरूपासून पिंपळगाव काय 30-1 किलोमीटर आहे. आलो मग पिंपळगावमध्ये. त्याच्यानंतर आलो ज्या ठिकाणी टांगे होते ना तिथं. मग बाळा म्हणे पहिले मला ब्लॉगमध्ये घेऊन टाक. म्हटलं बाबा घेतो. मग त्याला ब्लॉगमध्ये घेतलं. इथं आहे ना आज युवा हिंद केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं गणेश भाऊ बनकर यांनी. गाड्या पाहून झाल्यावर ना आलो या मंडपाजवळ. हा कार्यकर्ता काही याच्या खाली उतरल्या तयार नव्हता. इथं पार पडायला झालं. शेवटी एका कार्यकर्त्याने त्याला वर चढून चाबूक हाणला. तेव्हा हा कार्यकर्ता खाली उतरायला तयार झाला. आज मी टांगे पाहायला आलो होतो ना ते ह्या कारणामुळं. कारण आज इथं आपला आवडता बैल आला होता मथुर 1001. लय भारी वाटलं मथुरला पाहून तिकडं चाललो होतो. तेवढ्यात मला मथुर बैलाचे मालक भेटले. मग काय राहुल भाऊ पाटील यांच्याबरोबर थोडासा फोटो बिटो घेतला. एकदम रॉयल माणूस राहुल भाई पाटील. खतरनाक कार्यक्रम एकदम. आलो मग कॉकटेल बैलाकडं. बाबा हा बैल एवढा खतरनाक माळबीळ घालून उभा होता. म्हटलं बाबू हा बैल आहे का काय. जबरदस्त. आता हे लोक पा कसे पळू राहिले. या गर्दीवरून तुम्हाला कळालंच असेल एवढी पब्लिक कावर इकडे पळू राहिली. त्याचं कारण आहे इथं आला होता बकासूर. फायनली बैल उतरला ना गाडीच्या खाली. एवढी गर्दी. फोटो काढणारे वेगळे, त्याला नुसते बघायला येणारे वेगळे. एवढी गर्दी झाली. मालकाला चालायला जागा नाही आणि त्या बैलाला चालायला जागा नाही. म्हटलं चला थोडे बैलाबरोबर ना आपणही फोटो काढून घेऊ, व्हिडिओ काढून घेऊ. मग मी पण फोटो व्हिडिओ काढून घेतले. बैल तर पाठीवरच होता. बकासूरची गाडी झोपायच्या टायमाला मी आलो मोहिल शेटकडे जरा हातबीत मिळवला. बरं वाटलं. मोहिल शेटने बी आपल्याला हात मिळवला. म्हटलं काही विषय नाही. खतरनाक एकदम. त्यांना भेटून झालो. मग काय आता बकासूरची गाडी सुटायचा टाईम झाला होता. फायनली सुटली मग बकासूरची गाडी. फायनलचा गट या गटात 2 नंबरच्या तासात जी गाडी चालली ना ती गाडी बकासूरची. या गटात फायनलच्या राऊंडमध्ये ना बकासूर 3 नंबर आला. असे होते पिंपळगावचे टांगे. मग काय निकाल पाहून झाल्यावर तिथं भेटले आपले मावडीचे मामा लोक. त्यांना भेटलो. जरा त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या. म्हटलं चला आता तुम्ही निघताय मी बी निघतो. कसे वाटले मग तुम्हाला पिंपळगाव म्हणजे मिनी दुबईचे टांगे. लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.